दैवत्यम कुले जन्म मदायत्तम तू पौरुषम. ह्या जन्म देणं जरी आईवडिलांच्या हातात असलं तर जन्माचं सोनं करणं तुझ्या हातात आहे. कर्तव्य पार पाड आणि यशाच्या शिखराकडे जाण्यासाठीची वाटचाल कर. तर मार्ग दाखवणारे म्हणजे रेगे दीक्षित सायन्स अकॅडमी. अजूनही विषयाची गोडी लावणारा आणि मुलांना दिशा देणारा शिक्षक या शिक्षण क्षेत्रात केंद्रबिंदूच आहे. आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असला पाहिजे, तुमची जबाबदारी म्हणजे नक्की काय, हे स्किल जर कुठल्या शिक्षकाकडे मी पाहिलं असेल तर ते म्हणजे प्रोफेसर शैलेश रेगे सर. माझ्यासाठी सरांचं रोल हे म्हणजे आयुष्यात एक पालकासारखंच आहे. विद्यार्थी दशेमध्ये मुलांचा सर्वात जास्त शत्रू काय असेल तो अहंभाव. शिक्षणाचा मूळ उद्देश ऑल इंडिया रँक 1 येणं, टॉप येणं हा नसावा. मुलाच्या प्रयत्नांचं कौतुक झालं पाहिजे, परिणामांचं नाही. शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजे व्यक्तिमत्वाला आणि विचारांना दिशा देणं. विद्यार्थ्याला यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा गुण कोणता? मला असं वाटतं विद्यार्थ्यांनी एकलव्य बनावं. गुण की नॉलेज? नॉलेज पण त्याचं उपायोजन. सगळ्यात मोठा शिक्षक कोण? पुस्तक, अनुभव की आलेलं अपयश? मी म्हणेन अपयश. नमस्कार, मी राजेंद्र होंजे. टॉक विथ राजेंद्रमध्ये निवडणुकीतल्या सगळ्या हंगामानंतर एक नवी सुरुवात आम्ही करतो आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या लोकांशी त्यांच्याकडून त्यांच्या समाजातल्या योगदानाबद्दल आम्ही जाणून घेणार आहोत. आणि आज मी पोहोचलो आहे डोंबिवलीतल्या रेगे दीक्षित सायन्स अकॅडमीमध्ये. रेगे दीक्षित सायन्स अकॅडमी ही गेली 30-35 वर्षांपासून डोंबिवलीच्या शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थी घडवण्याचं काम करते. आणि याच्यामध्ये शैलेश रेगे सरांसारखे ऋषितुल्य शिक्षक अनेक विद्यार्थ्यांना घडवून नवी पिढी या समाजामध्ये तितक्याच आत्मविश्वासानं उभं करण्याचं काम करते. आणि त्यांना सोबत देत आहेत गजेंद्र दीक्षित सर. बरं, रेगे दीक्षित सायन्स अकॅडमी नेमकं काय आहे? विद्यार्थी फक्त घडवते, मूल्याधारित त्यांना संस्कार देते, मूल्याधारित शिक्षण देते, की आपल्या संस्कृतीला जोडून समाजामध्ये आत्मविश्वासानं उभं राहण्यासाठी ताकद देते? सगळे प्रश्न तुमच्या मनात पडलेले आणि माझ्या मनात असलेले आपण जाणून घेणार आहोत शैलेश रेगे सर आणि गजेंद्र दीक्षित सरांकडून माझ्यासोबत. चला. डोंबिवलीतल्या रेगे दीक्षित सायन्स अकॅडमीमध्ये मी पोहोचलो आहे. माझ्यासोबत शैलेश रेगे सर आहेत आणि दीक्षित सर आहेत. नमस्कार सर, खूप स्वागत टॉक विथ राजेंद्रमध्ये. खरं तर गेली 30-32 वर्ष रेगे दीक्षित या जोडीचं नाव मी ऐकतो आहे. रेगे सर, तुम्ही तर शिक्षण क्षेत्रामध्ये 33 वर्षांपेक्षा अधिक काळ विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलं आहे. आणि एक विद्यार्थीच परत तुमच्यासोबत जोडला जातो आणि सायन्स अकॅडमी तुम्ही सुरू करता. विद्यार्थी घडवण्याचं अविरत काम गेली 33 वर्ष करणं, आणि मी तर म्हणेन की एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून तुमच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होत असताना जुनी शिक्षण पद्धती, नवीन शिक्षण पद्धती, त्यात होणारे बदल, त्यात येणारी आधुनिकता, हे सगळे टप्पे तुम्ही बघितलेत. तर 33 वर्ष एक थोडा फ्लॅशबॅक जर घ्यायचा झाला तर तुम्ही याचं वर्णन कसं कराल? ॲक्च्युली गेली 33 वर्ष मी ह्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. तर यामध्ये मी हा व्यवसाय म्हणून नाही मानला, तर माझे सद्गुरू श्री श्रीपाद श्री वल्लभ यांच्या कृपेने विद्यार्थी घडवण्याची साधना मी समजली. त्यामुळे खरं बघायला गेले या 3 दशकामध्ये या शिक्षण पद्धतीमध्ये मोठे आणि मूलभूत बरेच बदल झाले. प्रकर्षाने पहिला बदल म्हणजे माहितीची उपलब्धता. पूर्वी मुलांना पाठ्यपुस्तक आणि शिक्षक हीच माहितीची सोर्स होती. पण आत्ताच्या विद्यार्थ्यांना गुगल, नेटच्या माध्यमातून, यूट्यूबच्या चॅनल्सच्या माध्यमातून बऱ्याच अंशी माहिती असते. म्हणजे मी थोडक्यात सांगेन की आत्ताचा विद्यार्थी जास्त अधिक माहितीपूर्ण आहे. दुसरा बदल जो आहे तो आहे परीक्षा पद्धतीत झालेला बदल, त्या अनुषंगाने शिक्षण पद्धतीत झालेला बदल. बरं. पूर्वी 12वीचे मार्क, बोर्डातले जे मार्क होते त्याचंच मेरिट, त्याच मेरिटवर आपण इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर किंवा फार्मसी या प्रोफेशनल कोर्सला त्यांची प्रवेश प्रक्रिया होत होती. आणि या बोर्डाच्या परीक्षेचं स्वरूप होतं क्वेश्चन आन्सर फॉर्मॅट, म्हणजे त्याला आपण सब्जेक्टिव्ह फॉर्मॅट म्हणतो. त्यामुळे मुलांचं पाठांतराकडे लक्ष जास्त होतं आणि
त्यामुळे मला असं वाटायचं की विषयाचं सखोल आकलन करणारा, ॲप्लिकेशन बेस्ड स्टडी करणारा विद्यार्थी, पण थोडं पाठांतरामध्ये कमी असणारा विद्यार्थी थोडा मागे पडत होता, असं मला वाटत होतं. पण आत्ताच्या नवीन पद्धतीप्रमाणे बोर्डाचे मार्क हे किमान पात्रता म्हणून आणि जेई नीट आणि CET ह्या स्पर्धात्मक परीक्षांचे मार्क हे मेरिट म्हणून प्रोफेशनलला प्रक्रियेमध्ये, म्हणजे प्रोफेशनल कोर्सला प्रवेश प्रक्रियेमध्ये आपण आता ग्राह्य धरले जातात. आणि या स्पर्धात्मक परीक्षेचा जो पॅटर्न आहे तो MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन या पॅटर्नमध्ये आहे. त्यामुळे त्या विषयाची काठिण्य पातळी वाढवता आली. त्यामुळे मुलांना कॉन्सेप्ट लर्निंग हा पार्टकडे जास्त लक्ष देता आलं. ॲप्लिकेशन बेस्ड स्टडी करणाऱ्यांना खूप त्याच्यामुळे फायदा झाला. आणि साहजिकच त्यामुळे खरेच गुणवंत विद्यार्थी यशस्वी होऊ लागले. तिसरा बदल म्हणजे की आत्ताच्या ज्या पद्धतीमध्ये तंत्रज्ञान, तर शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला. म्हणजे पूर्वी चॉक अँड टॉक हीच पद्धत होती. आता मात्र डिजिटल बोर्ड आले. त्याच्यानंतर ॲनिमेशनच्या माध्यमातून डिजिटल बोर्ड आणि आपण त्याला प्रोजेक्टर म्हणू या माध्यमातून शिक्षकाला मुलांना विषय अधिक सुलभ पद्धतीने समजावू लागला. पूर्वी कसं होतं की एखादा चांगला स्किल असलेला शिक्षक हा मुलांना विषय त्यांच्यासमोर चित्र समोर आणायचा बोलण्याने. पण आता लेस स्किल असलेला शिक्षकसुद्धा, कमी स्किल असलेला शिक्षकसुद्धा बऱ्यापैकी मार्केटमध्ये तरू शकतो की त्याला तो विषय समजवताना या तंत्रज्ञानाचा फायदा होतो. पण तरीही माझं म्हणणं असं आहे की या सगळ्या घडामोडीमध्ये शिक्षकाचं महत्त्व अजून काही कमी झालेलं नाही. कारण अजूनही विषयाची गोडी लावणारा आणि मुलांना दिशा देणारा शिक्षक या शिक्षण क्षेत्रात केंद्रबिंदूच आहे. खरंय. याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझे सहकारी गजेंद्र दीक्षित. त्याच्याकडे येणारच होतो. एक विद्यार्थी घडवला आणि परत तुम्ही तुमच्यासोबत जोडून घेतला. याच्या मागचं मला गणित समजून घ्यायचं होतं. याचं कारण असं की आज आपण म्हणतो की केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक हा जो प्रकार आहे, तर या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं एक गणित असं आहे की जेव्हा गजेंद्र दीक्षित शिकवतात तेव्हा मुलं म्हणतात की आता मी MSc केमिस्ट्री ऑर्गॅनिकमध्ये करीन, मी त्यात करिअर करीन. आणि ते लिटरली फॅन होऊन जातात म्हणजे त्या विषयाचे. आणि त्याच्यामुळे काय होतं की मुलांना त्या विषयाची गोडी लागतेच. पण प्रत्यक्षात तुम्हाला खरं सांगतो की हा केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक प्रकार हा अत्यंत जटिल आहे, किचकट आहे आणि मुलं पाठांतर करून सुद्धा त्याच्या विषयावर प्रावीण्य मिळू शकत नाही असं आहे. पण ही किमया या माणसाने साध्य केली. आणि म्हणून मला असं वाटतं की या डोंबिवली कल्याणमध्ये, या शिक्षण क्षेत्रामध्ये हा व्यक्ती केंद्रबिंदू आहे. खरं आहे. मला तुमच्या प्रश्नाकडे येण्याआधी दीक्षित सर, जसं सरांनी तुमच्याबद्दलचं वर्णन केलं, कल्याण डोंबिवलीमध्ये रेगे दीक्षित अकॅडमीचे पोस्टर्स, बॅनर्स आम्ही बघतो तेव्हा सरांचा तुमच्या खांद्यावर हात असतो. तर एक शिक्षक म्हणून आणि आता एक सोबतीचा सहकारी म्हणून सरांचं एकूण व्यक्तिमत्वाचं तुम्ही वर्णन काय कराल? मी रेगे सरांना अगदी माझ्या लहान वयापासून ओळखतो. मी माझं उदाहरण देईन तर मी मॅथमॅटिक्स, गणित या विषयात अत्यंत कच्चा विद्यार्थी. अच्छा, म्हणजे माझ्या आपण लोक सारखे आहोत. पण 12वीला जेव्हा माझ्या बहिणीलाही जाणवलं की कुठेतरी याला आता गणितात तारून नेण्यासाठी कोणाची तरी मदत घ्यावी लागणार, आणि त्यावेळेस ती पहिल्यांदा रेगे सरांकडे मला घेऊन आली. आणि अतिशयोक्ती नाही, पण मला गणितात 12वीत 100 पैकी 95 गुण मिळाले. वा. आता याला तुम्ही गुणांमध्ये मोजाल, पण त्या काळामध्ये निव्वळ गणित विषय मी त्यांच्याकडनं नाही शिकलो. आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असला पाहिजे, खरंय. तुमची जबाबदारी म्हणजे नक्की काय. 12वी वयात आपण खूप लहान असतो. त्या वयात ती मॅच्युरिटी निर्माण करणं विद्यार्थ्यांमध्ये, हे स्किल जर कुठल्या शिक्षकाकडे मी पाहिलं असेल तर ते म्हणजे प्रोफेसर शैलेश रेगे सर. आणि मला असं वाटतं की निव्वळ गणित विषय नाही तर आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन त्या माणसाने मला दिला. आणि तेव्हापासून माझ्या मनामध्ये ही गोष्ट होती की या वाटचालीत, या प्रवासात
त्यांच्याबरोबर सदैव राहावं. त्यांचा हात तुम्ही जसं म्हणालात तो पाठीवर सदैव राहावा आणि तो आजही आहे आणि त्यामुळेच हे आयुष्य इतकं सुंदर आम्ही घडवू शकलो. बिलकुल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही विद्यार्थ्यांना घडवण्याचा आत्ता प्रयत्न करत आहोत. बिलकुल. कारण त्या सरांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास त्या पोस्टरमध्ये दिसतो जेव्हा खांद्यावरती आपल्या गुरुचा हात असतो. तो आशीर्वादा रूपाने आपल्याला येतो खरं तर. तर सरांनी मगाशी जसं सर काही बदल सांगितले शिक्षण पद्धतीमध्ये जे बदल होत गेलेले आहेत म्हणजे आता खडू गेला, काळा फळा गेला आणि आता डिजिटल फळा आला. तर या सगळ्यामध्ये बघत असताना आत्ता शिक्षण पद्धतीमध्ये जे मेजर बदल दिसत आहेत जशी चर्चा होते की हायब्रिड होत चाललंय शिक्षण. ऑनलाईन शिक्षण पण मिळत आहे, कुठे ऑफलाईन पण मिळत आहे, कुठे दोन्ही पण मिळत आहे. तर हे बदल कसे स्वीकारले गेले आणि ह्यात शिक्षण पद्धतीचा विद्यार्थ्यावर काय नेमका वेगळा परिणाम दिसून येतो की ऑनलाईन ऑफलाईनचा किंवा हायब्रिडचा? अत्यंत प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर प्रत्येक बदल आपल्याला सकारात्मकरित्या स्वीकारायला हवा. प्रत्येक पद्धतीमध्ये हे बदल हा अविभाज्य घटक आहे आणि शिक्षणात हे जे ऑनलाईन शिक्षण पद्धती आली आहे ही खरं तर सकारात्मक दृष्टिकोनातून आपण त्याकडे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. हा एक मूलभूत पाया रचू शकतो चांगल्या शिक्षणाचा. पण आपल्याला ही गोष्ट ही अनुभवातनं पाहावी लागेल की जेव्हा एखादा विद्यार्थी UPSC MPSCची तयारी करत असतो, GREची तयारी करत असतो, उच्च शिक्षण घेत असतो त्यावेळेस बरेच विद्यार्थी आपला जॉब करत करत शिक्षण करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा विद्यार्थ्यांसाठी तर मला वाटतं ऑनलाईन शिक्षण पद्धती ही एक वरदान आहे. पण मी ज्या विद्यार्थ्यांना सध्या शिकवतो 10वी 11वी 12वी हा वयोगट थोडासा फारच आपण म्हणूया त्यांच्याकडे खूप लक्ष देण्याचा वयोगट आहे. या वयोगटात तो समतोल साधणं बरोबर हे यांना फार कठीण आहे. या वयोगटामध्ये डिजिटल डिस्ट्रॅक्शन, फेसबुक, इंस्टाग्राम म्हणजे तुमच्या हातात मोबाईल आला, लॅपटॉप आला की एका क्लिकने तुम्ही डिस्ट्रॅक्ट होणार आणि तुमची एकाग्रता जाणार. बरोबर. मग ती ऑनलाईन शिक्षण पद्धती या वयोगटाला घातक ठरायला सिद्ध होते. कारण जेव्हा विद्यार्थी ऑनलाईन म्हणून मोबाईल किंवा लॅपटॉप हातात घेणार तेव्हा कुठे ना कुठे त्याचं डिस्ट्रॅक्शन, त्याची एकाग्रता संपणार. त्यामुळे 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मला असं वाटतं की जी जुनी परंपरागत ऑफलाईन शिक्षण पद्धती आहे, जिचे शिक्षक, पुस्तक याच गोष्टी त्याच्याशी कनेक्टेड असतात, तिथे यश हे जास्त पक्कं मिळतं. त्यामुळे मला प्रामाणिकपणे वाटतं की 12वी पर्यंतचा जो वयोगट आहे त्याने ऑफलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब प्रामाणिकपणे करावा. आज आपल्याकडे जे उच्च शिक्षित मान्यवर बाबासाहेब आंबेडकर आहेत, राधाकृष्ण सर्वपल्ली आहेत, आज ही सगळी उच्च शिक्षित मंडळी ज्यांनी भारताचा ठसा या विश्वावर उमटवला त्यांनी कुठे ऑनलाईन शिक्षण पद्धतीत शिक्षण घेतलं होतं? स्ट्रीट लाईट खाली अभ्यास केला. बाबासाहेबांचं तर आपल्याकडे समोर उदाहरण आहे. अशा पद्धतीचं शिक्षण या वयोगटाला मिळालं तर ते जास्त उपयुक्त ठरू शकतं. तर मला जेवढी माहिती आहे की रेगे दीक्षित अकॅडमीमध्ये केवळ शिक्षणच दिलं जात नाही, त्यांना संस्कारही केले जातात. गुरुकुल पद्धतीमध्ये जसं शिक्षण दिलं जातं, जसं सरांनी सांगितलं की पाठ्यपुस्तक, वही आणि तो शिक्षक एवढंच राहिलं पाहिजे, हेच गुरुकुलमध्ये होतं. किंवा याच्यापेक्षा त्याच्याकडे पाठांतरापेक्षा त्याचं आकलन किती झालं हे गुरूंनी पाहणं, हे गुरुकुल शिक्षण पद्धतीमधले काही उदाहरणं होती. तर त्या संस्काराबद्दल तुम्ही काय सांगाल जे रेगे दीक्षित अकॅडमीमध्ये मुलांवरती केले जातात? बघा, मुळात ना की हे डिजिटल तुम्ही म्हणाला डिस्ट्रॅक्शन हा अतिशय गंभीर समस्या आहे. बरोबर. सोप्या भाषेत सांगायला गेलं तर मुलांचा स्व बिघडला जातो, त्यांचा मीच बिघडला जातो या प्रक्रियेमध्ये. त्यामुळे माझा तर अतिशय प्रखर विरोध आहे या ऑनलाईन शिक्षण पद्धतीला 12वीपर्यंत. याचं कारण आहे की तुम्हाला एका बोटावर तुम्ही शिक्षण क्षेत्रातनं मनोरंजन क्षेत्रात जातात एका क्लिकवर. केवढी सोपी गोष्ट आहे. त्यात हे वयच असं असतं की एकाग्रता सहज विचलित होणार वय. त्यामुळे आत्ताच्या पिढीला 11वी 12वीपर्यंत समाजप्रिय बनवणं, जो शिक्षक आत्मीयतेने शिकवतो
त्याची आत्मीयता कळणं, त्याला आपण म्हणतो भावनांची देवाणघेवाण. ही भावनांची देवाणघेवाण कुठल्या ऑनलाईन प्रशिक्षण केंद्रात मिळत नाही. त्यामुळे माझा आग्रह हाच राहील की मुलांनी ऑनलाईन 12वीपर्यंत अजिबात जवळही जाऊ नये, किंवा काही कोचिंग क्लासेसमध्ये त्याला सपोर्ट पण देतात, म्हणजे ऑफलाईनला तुम्हाला ऑनलाईन सपोर्ट, यालाही माझा विरोध आहे. मग तो ऑफलाईनचे लेक्चर फार काही सिरियसली बघत नाही, कारण त्याला माहिती आहे की आपल्याला त्याचा ऑनलाईन सपोर्ट आहे. यामुळे Options तयार होतात. हां, म्हणजे ना ती जी आपण म्हणतो ना दीर्घकालीन लक्ष देऊन ऐकणं, ही जी प्रवृत्ती आहे ना, याचा लोप होत चालला आहे आता. म्हणून बघा आता की इव्हन लग्नाचे व्हिडिओ सुद्धा आपण बघू तर रीलमध्ये यायला लागले. म्हणजे मॅचेस सुद्धा टेस्ट 1 वन डेवर आणि T20वर आला. म्हणजे आताच्या पिढीला जास्त काळ बघण्याची क्षमताच नष्ट झाली. आणि खरं बघायला गेलं तर या स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला दीर्घकालीन अभ्यास करावा लागतो, लक्ष ठेवावं लागतं, सखोल अभ्यास करावा लागतो, पोर्शन पण खूप वास्ट आहे. आणि मात्र आपण विरुद्ध दिशेने प्रवास करतो या प्रणालीमुळे. एवढंच मी म्हणेन. ते दारातच अकॅडमीच्या सरस्वती आहे, तुमच्या दालनात आलं तर तिकडे दत्तगुरू आहेत आणि बाहेर शांतादुर्गा आहे. तर हे सगळं वैभव जे आहे, सनातन संस्कृतीचं वैभव आहे, तर हे वैभव समोर आल्यानंतर याच्यातून विद्यार्थ्यांना नेमकं तुम्हाला काय सुचवायचं आहे की आल्यानंतर सरस्वती आहे, माझ्या दालनात आला सर दत्तगुरू आहेत. ते दत्तगुरूंनी किती गुरु केले स्वतःसाठी हेही आपल्याला माहिती आहे. आणि शांतादुर्गेकडे गेल्यानंतर तिचे असलेलं ते स्वरूप एक शक्तिरूपिणी स्वरूप असेल, आणि इथे असलेल्या मुली, तर याला तुम्ही कसं कनेक्ट करताय की याच्यातनं संदेश विद्यार्थ्यांना संस्काराच्या रूपाने किंवा येणाऱ्या पालकांना सांगण्याच्या दृष्टीने तुम्ही काय सांगताय? माझं म्हणणं आहे की तुम्ही बघितलं ते सरस्वती आहे ही नुसती सजावट नाही आहे, तर विवेक, नम्रता याचं एक ते प्रतिकात्मक रूप आहे. बरोबर. आपल्या सनातन धर्म यामध्ये एक असे संस्कार आहेत की आपल्याला मिळालेल्या यशाचं श्रेय दुसऱ्याला देणं, त्यांनी आपल्यातली अहंभाव जो आहे त्याचं निर्मूलन होतं. आणि खरं बघायला गेलं तर खरी अशी व्याख्या आहे की तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ही खरी गोष्ट आहे. कर्म करणं आणि हे आपल्या हातात आहे, आणि आपण जे कर्म करतो त्याचंच फळ आपल्याला मिळणार. पण आपलं सनातन धर्म एवढं पुढे होतं तेव्हा, आणि एक ह्युमन सायकोलॉजीचा पूर्णपणे अभ्यास करणारं शास्त्र होतं की विद्यार्थी दशेमध्ये मुलांचा सर्वात जास्त शत्रू काय असेल, तो अहंभाव. बरोबर. आणि त्याची निर्मिती कशी थांबली जाईल ही या काही जीवनमूल्यांकडे आहे. विशेषतः आपण आपल्या आईवडिलांना पाया पडतो, किंवा आपण आपल्या सद्गुरूंचं शरण जातो. आपण शरण जाणं, सरेंडर होणं, गुरु परंपरेकडे नेणं, हेच मुळात याचं मेनच आपण म्हणतो त्याला कारण आहे की आपल्यातला अहंभाव पूर्णपणे निर्मूलन होणे. जसं सरांनी सांगितलं की स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमधला मला घालवून टाकायचं आहे, माझ्यातला अहम काढून टाकायचं आहे. पण तो काढण्यासाठी मुलं चुजी होत जात असताना आत्ताची स्पर्धा काय आहे? नीटची स्पर्धा आहे. प्रचंड ताण आहे. स्पर्धा परीक्षेतला मानसिक ताण विद्यार्थ्यांवरती इतकं येतं आहे की का म्हणून आपण हे करतोय, असा अनेक वेळेला प्रश्न पाहताना पालकांना पडत असेल, किंबहुना शिक्षण पद्धतीत होणाऱ्या बदलामुळं ते दिसतही असेल. नीटची असेल, JEE ॲडव्हान्स असेल, JEE असेल, MHCET असेल, किंवा अजून इतर काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतील, किंवा आपल्याला आर्मीत जायचं असेल तर NDA CDS सारख्या एक्झाम्स असतील. तर हे जे बदल आत्ता होत आहेत त्या पद्धतीमध्ये, तर विद्यार्थ्यांवर याचा किती ताण येतो आहे. म्हणजे एकीकडं ऑफलाईन शिक्षण पण आत्मसात करायचं आहे, माझं डिजिटल डिस्ट्रॅक्शन पण होतं आहे, मला ऑनलाईनमध्ये पण काही लेक्चर्स अटेंड करायचे आहेत कारण मला कॉम्पिटेटिव्ह एक्झामला पात्र व्हायचं आहे. तर हा मानसिक ताण आणि स्पर्धा परीक्षा याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की जर प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न किती खरं आहे, बऱ्याच वेळा बरीच विद्यार्थी असतात जी आभासी स्वप्न तयार करतात. म्हणजे म्हणायला सांगतात की मला IIT करायचे, पण आतून ती इच्छाशक्ती, ती जिद्द, ती तळमळ, ती किती तुमची प्रबळ आहे त्याच्यावर हे अवलंबून आहे. ती जर प्रबळ इच्छाशक्ती असेल एखादं स्वप्न पूर्ण करण्याची, तर विद्यार्थी त्या विषयाची आवड आपसूक निर्माण करतो. योग्य शिक्षक, योग्य मार्गदर्शक मिळाले तर त्या विषयाची गोडी तयार होते.
जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं, गणित हा माझ्यासाठी क्लिष्ट विषय होता. योग्य मार्गदर्शक, योग्य शिक्षक, आज गणित हा अत्यंत आवडता विषय झाला. 95 मार्क मिळाले. विषयाची आवड तयार झाली ना, तो इंटरेस्ट आपण म्हणतो, बरोबर, की मात्र त्याचा ताण राहत नाही. जसं आपणही दिवसभर काम करत असतो, पण ते काम करत असताना, शिकवत असताना त्याचा ताण किंवा मी शिकवण्याचा मला स्ट्रेस येतोय, मी थकतोय, असं मला कधीच जाणवत नाही. बरोबर आहे. कारण वर्गात असणं हेच एक आनंददायी आहे. तसं विद्यार्थ्यांसाठी मी जर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचा अभ्यास करत असेल आणि क्लिष्ट प्रॉब्लेम सोडवण्याचा पाठपुरावा करत असेल आणि एखादं अत्यंत कठीण गणित मला सुटलं, की तो एक वेगळा आनंद आपल्याला अनुभवायला मिळतो, की अरे वा, आज मी अत्यंत कठीण गणित, IIT लेवलचं गणित सोडवून दाखवलं. तो आनंदच मोटिवेशन आहे पुढचं गणित करायला. कारण आपल्याला जर उच्च शिक्षित व्हायचं असेल तर या पद्धतींना आपण न बदलता त्याचा स्वीकार करून मी योग्य पद्धतीने स्वतःला कसं तयार करू शकेन, ही मानसिकता जर आपण विद्यार्थ्यांमध्ये तयार केली तर मला वाटतं हा ताण त्यांच्यामध्ये येत नाही. आणि पालकांनी सुद्धा, मी नेहमी, आम्ही सर पालकांशी जेव्हा गप्पा मारतो त्यांना हेच सांगतो, की तुम्ही तुमच्या मुलांवरती तू विशिष्ट कॉलेजमध्ये गेलंच पाहिजे हे प्रेशर आणू नका. असं प्रेशर जाणवू नका. शिक्षणाचा मूळ उद्देश ऑल इंडिया रँक 1 येणं, टॉप येणं हा नसावा. त्या विद्यार्थ्यांच्या ज्या क्षमता आहेत त्याचा पुरेपूर वापर करून त्याने या आयुष्यात समृद्ध व्हावं, आपल्या पायावर उभं राहावं आणि त्याला जी स्वप्न त्याच्या आयुष्याची दिसतात त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी त्याला सक्षम बनवणारी शिक्षण व्यवस्था शाळेने, कॉलेजने किंवा कोचिंग क्लासने तयार करावी. मला असं वाटतं ही शिक्षणाची परिभाषा असावी. अगदी खरं आहे. खूप उत्तम तुम्ही मांडणी केली याची. पण त्याला जोडून एक प्रश्न दीक्षित सर मला विचारायचा वाटतो, की जसे पद्धती बदलत आहेत तसे तंत्रज्ञान बदलतं. आज AI मुळे जग क्षणाक्षणाला बदलतं. मग याच्यात त्या डिजिटल डिस्ट्रॅक्शनमध्ये AI हा किती मूलभूत मोठा घटक वाटतो, की विद्यार्थ्याला अजून डिस्ट्रॅक्ट करायला, की मला जे हवं आहे त्या विद्यार्थ्याला वाटतं की मी इथे ChatGPTला जाऊन काहीतरी सर्च मारला, AI सर्च मारला किंवा चॅटबॉक्सला जाऊन कुठे जर सर्च मारला तर मला ते मिळू शकतं आहे. जेमिनीमध्ये मी गेलो तर मला काहीतरी मिळू शकतं आहे. तर हे एका बाजूला आपली ऑनलाईन शिक्षण पद्धती, दुसऱ्या बाजूला येणारे हे तंत्रज्ञानातले डिस्ट्रॅक्शन. तर AI ह्याच्यातला किती मोठा फॅक्टर वाटू शकतो की नव्या बदल होणाऱ्या शिक्षण पद्धतीमध्ये? अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं ना, जसं सर आधी म्हणाले, की या शिक्षण व्यवस्थेचा मूलभूत केंद्रबिंदू हा शिक्षक आहे. तुम्ही AI टेक्नॉलॉजीचा वापर निश्चित करावा. कधी काही कठीण गणितं असतात, आपण पटकन ChatGPTला विचारलं त्याचं सोल्युशन येतं, आपल्याला ते सोल्युशन कळतंही. परंतु मी परीक्षेमध्ये प्रश्न वाचल्यानंतर त्या प्रश्नाचा विचार नक्की मी कसा केला पाहिजे, माझ्या मनामध्ये, माझ्या बुद्धीमध्ये त्या प्रश्नांसंदर्भात कुठले थॉट प्रोसेस जनरेट व्हायला पाहिजे, हे AI नाही सांगू शकत. हे शिक्षक तुम्हाला सांगू शकतो की त्या प्रश्नाचा विचार तुम्ही कशा पद्धतीने केला पाहिजे. बिलकुल. मला रेगे सर आणि दीक्षित सरांबरोबर अजूनही काही प्रश्नांची चर्चा करायची आहे, त्याच्यातली उत्तरं जाणून घ्यायची आहेत. त्याला जाऊया दोघांसोबत पुढच्या प्रश्नांकरता. रेगे दीक्षित सायन्स अकॅडमीमध्ये आपण चर्चा करतोय शैलेश रेगे आणि गजेंद्र दीक्षित सरांबरोबर. त्यांच्या या क्लासबद्दल सगळ्याच गोष्टी जाणून घेत असताना विद्यार्थ्यांबरोबर पण मला काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. त्यांच्या क्लासमधून शिकून गेलेली विद्यार्थिनी गायत्री आपल्याबरोबर आहे. गायत्री, ज्या वेळेला तू क्लासमध्ये आलीस तेव्हापासून ते आता तू ICTमध्ये आहेस, केमिकल इंजिनिअरिंग शिकतेस. तर याच्यातला तुझा एक्सपिरियन्स काय होता, की तुला या क्लासमधनं काय नेमकं मिळालं? बेसिकली पहिलीपासून माझं शिक्षण सेमी इंग्लिश मीडियममध्ये झालं आहे. बरं. त्याच्यामुळे खूपदा असं होतं की सेमीच्या मुलांना जेव्हा पुढे आपण जातो, जिथे म्हणजे मोठ्या इन्स्टिट्यूट जसं की IIT आहे, ICT, VJT आहे, तर इकडे सगळे CBSE, ICSE मुलांसोबत आपली कॉम्पिटिशन असते हो. आणि त्यात इंग्लिश मिडियमची मुलं. तर तो कॉम्प्लेक्स एक येऊ शकतो की आपण सेमीची मुलं आहोत, आपलं त्यांच्यामध्ये कसं होईल. त्यासाठी बेसिकली आपल्याला फक्त एक कॉन्फिडन्सची गरज असते. ते कॉन्फिडन्स एक बूस्ट देण्यासाठी कोणाचं तरी आपल्याला आयुष्यात गरज असते. मी म्हणेन की रेगे सरांची भूमिका, म्हणजे पहिली व्यक्ती ज्यांनी मला ते आत्मविश्वास दिला असेल तर ते रेगे सर असतील. मग शेवटी 11वीत जेव्हा त्याचा अभ्यास सुरू झाला तेव्हा दीक्षित सर भेटले.
दीक्षित सर भेटले तर अजूनच एक वेगळं व्यक्तिमत्व, त्यांची शिकवण्याची पद्धत अजून वेगळी. मग ते असं खूप मजा मस्तीमध्ये शिकवण होत होती ती. अच्छा, आणि त्याच्यामुळे असं क्लासमध्ये आल्यावर दडपण नव्हतं अंगावर. दडपण नव्हतं आणि म्हणजे मजा यायची. असं वाटायचं नाही की बऱ्याचदा असं होतं की शाळेत पण व्हायचं की आज जायचं मन नाही, पण इथे तसं नाही व्हायचं की दांडी मारायचं मन वगैरे असं नाही, कारण इथली लोकच तशी आहेत. तर रेगे सर, दीक्षित सर सोडून बाकी स्टाफ पण जो होता कधी पण त्यांच्याशी बोलू शकतो, कितीही बोलू शकतो आणि त्या लोकांनी ते कॉन्फिडन्स बूस्ट करण्यात एक वेगळाच रोल प्ले केलाय. म्हणजे मी अजून एक नाव घेईन, बेळे सर. त्यांच्याशी आम्ही असं शेअर करायचो की ते आमचे फ्रेंडच आहेत. मग मी सगळं शेअर करायचे आणि मला असं व्हायचं की ही जर्नी, मी बोलेन की डिप्रेसिंग जर्नी होते खूप लोकांसाठी. बरं. तुम्हाला बरोबर माणसं पाहिजेत फक्त सोबत. ते पण जर का असे मेंटॉर असतील तर आपल्यावरचं ते दडपण निघून जाईल अभ्यासाचं. शेवटी येतच. परीक्षा जशी जवळ येते, कारण ते आपण टाळता 2 येत वर्ष नाही. अभ्यास केलेला असतो आणि ते असं टाळता असतं की येत नाही. मिळेल की नाही, ज्याला आपण म्हणजे व्हॅल्यू मिळेल की नाही. तर अशी लोक सोबत असणं खूप गरजेचं आहे. बिलकुल. थँक्यू गायत्री. ऑल द बेस्ट. आपण आत्ता टॉक विथ राजेंद्रमध्ये मगाचपासून रेगे सर आणि दीक्षित सरांबरोबर चर्चा करत होतो की शिक्षणातली पद्धती कशी बदलती आहे, वेगवेगळे आयाम त्याला काय मिळत आहेत. मला दीक्षित सर एक मुद्दा, मुलं पण इकडे बसले म्हणून विचारतो की कॉम्पिटिशन एवढी वाढली आहे, त्या कॉम्पिटिशनमध्ये मुलांना कुठे IITला जायचं असतं, नीट करून मेडिकल फील्डमध्ये जायचं असतं. तर मध्ये, तर मी पत्रकार असल्यामुळे अशा गोष्टी अनेक रोज माझ्यासमोर येतात, बातम्यांमध्ये येतात. तर त्या बातम्यांमध्ये कायम असं पाहायला मिळतं की कोटामध्ये शिकायला गेलेल्या मुलांवरती इतकं दडपण आलं की त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं. हैदराबादसारखी उदाहरणं समोर येतात. जीवन एवढं मुलांसाठी सोपं आहे की आपल्याला अभ्यास झेपला नाही म्हणून आपण आपलं आयुष्य संपवायचं. तर मुलांनी याचा विचार कसा केला पाहिजे की बाबा अभ्यास तर करायचा आहे, पण या अभ्यासातून स्वतःला घडवताना आपलं आयुष्य किती सुंदर करता येतं, हे कायम तुम्ही त्या मुलांवरती संस्कार करत असता. तर मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं. मला असं वाटतं की हे जे समजावणं तुम्ही म्हणालात, हे फक्त विद्यार्थ्यांपुरता बांधील नाही आहे. आपल्याला पालकांचं काउन्सिलिंग करावं लागेल, विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करावं लागेल, शिक्षण संस्थानांचं सुद्धा काउन्सिलिंग करावं लागेल. त्यात रेगे दीक्षित सायन्स अकॅडमीसुद्धा या प्रवासाचा एक भाग आहे. या प्रत्येकाने ही समज मुलांमध्ये डेव्हलप केली पाहिजे की शिक्षण घेणं हे तुमच्या व्यक्तिमत्व विकासाचा एक भाग आहे. तुमच्या विचारांना तुमचं ज्ञानार्जन दिशा देतं आणि आपले विचार, आपलं व्यक्तिमत्व, आपली जगण्याची शैली शिक्षणाने समृद्ध होते. खरं आहे. एखादी गोष्ट, एखादं स्वप्न अचीव करणं हे आयुष्याचं अंतिम ध्येय असू शकत नाही. आयुष्याचं अंतिम ध्येय हे आपण ते आयुष्य किती प्रफुल्लित आपल्यासाठी आणि आपल्या समाजासाठी करतो, देशासाठी करतो, हे अंतिम ध्येय असलं पाहिजे. आणि हे सगळं साध्य तेव्हा होणार जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याची वाटचाल आनंददायीरित्या पुढे करत राहणार. कुठल्याही टप्प्यावर आयुष्य संपवणं हे त्याचं सोल्युशन होऊ शकत नाही. तुम्ही बघा, तिकडे निव्वळ अभ्यासाचं दडपण हे एकमेव कारण आत्महत्येचं नाही. व्यसनाधीनता ही मुलं या एका विशिष्ट वयामध्ये पॅरेंट्सपासून, पालकांपासून लांब आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवणारं, त्यांचं हक्काचं आपलं माणूस, त्यांच्याशी संवाद साधणारं आपलं माणूस त्यांच्याबरोबर नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा डिप्रेशन येतं त्यावेळेस इतर मित्रांच्या संगतीने वेगळे मार्ग अवलंबले जातात. आज हा यक्ष प्रश्न कोटा आणि हैदराबादवरती आहे आणि त्यामुळे शिक्षण व्यवस्थांनी देखील या मुलांना सांभाळण्याची योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे. मी तर म्हणतो, इतका दबावच आपण मुलांवरती का आणावा की एखादं इप्सित साध्य करण्यासाठी त्याला एकटं सोडून द्यावं. या वयात, ज्या वयात त्याच्याकडे कदाचित ते मानसिक संतुलन, ती प्रगल्भता अजून आलेलीच नाही. मला असं वाटतं, जसं आपण आधी म्हणालो तसं शिक्षण हा जगण्याचा एक सुंदर आयुष्य बनवण्याचा मार्ग असावा, जेणेकरून आपण आपल्याला समृद्ध करावं. कुठलीही एक परीक्षा किंवा कुठलंही एक स्वप्न हे आयुष्याचं अंतिम ध्येय असू नये, अशा पद्धतीची काउन्सिलिंग आपण पालकांची, विद्यार्थ्यांची देखील करणं तितकंच गरजेचं आहे. पण आता इन्फ्रास्ट्रक्चर खूप बदलतं आहे. शिक्षक
आणि इन्फ्रास्ट्रक्चर याची पण तुलना करताना वेगवेगळ्या गोष्टी येतात. जे प्रेझेंटेशन करणं असेल, मग तिथे तुमचं प्रोजेक्टर लावणं असेल, जसं आता इथे स्क्रीन लावलं आहे, किंवा अशा सगळ्याच गोष्टी आहेत, ती याच्याकडे तुम्ही कसे बघता की हे बदल काय सांगून जातात? थोडक्यात या शिक्षणाचं थोडंसं आधुनिकरण व्हायला लागलंय. अगदी आपण लहानपणी तर अगदी गव्हर्नमेंटच्या स्ट्रीट लाईट खाली बसून अभ्यास केलेला आहे, आणि आता मात्र आपल्याला AC क्लासरूम हवा, स्वच्छता हवी, डिजिटल बोर्ड हवा, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हवं. खरं तर मी याचा विरोधात खरं नाही. बरं. पूर्वी एक शिक्षण पद्धती होती जिथे शिक्षक विद्यार्थ्यांना सरळ शिकवत असे. शिक्षकाकडे लक्ष द्यायचं, पटकन त्या नोट्स लिहून घ्यायच्या आणि आपला अभ्यास आपण करायचा. खरं तर याने विद्यार्थी म्हणून तो अधिक सक्षम, समृद्ध झाला. पण आता डिजिटल बोर्ड आली. तुम्ही त्यांना व्हिडिओ दाखवून, जे शिक्षक पूर्वी आपल्या बोलण्यातून त्यांच्यासमोर रंग भरत असे, चित्र तयार करत असे, आज ते चित्र त्यांना डिजिटल बोर्डवरती सहज दिसतंय. संकल्पना समजून घेणं त्यांना जास्त सोपं होतंय. त्यामुळे हे आधुनिकरण विद्यार्थ्यांच्या फायद्याचंच ठरत चाललेलं आहे. फक्त मी एक गोष्ट निश्चितपणे सांगू शकतो की हे जितकं आधुनिकरण आहे, आज माझ्याही क्लासमध्ये तुम्ही याल, तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगला वाटेल. पण हा चांगला इन्फ्रास्ट्रक्चर, डिजिटल बोर्ड, शिक्षणाचं आधुनिकरण हे विद्यार्थ्यांना वर्गापर्यंत खेचून आणू शकतात. पण विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं विद्यार्थी बनवणं, त्यांना ज्ञान देणं, त्यांचं ज्ञानार्जन हे खरं तर शिक्षकच करू शकतो. तुम्हाला शिक्षणासाठी इथपर्यंत खेचून आणणं, तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार करणं, हे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम नक्कीच आहे. पण तुमच्यामध्ये शिक्षणाची गोडी तयार करणं हे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा डिजिटल बोर्ड नाही करू शकत. हे उत्तम शिक्षक, ज्याला आपण पूर्वी हाडाचा शिक्षक म्हणायचो, त्या पद्धतीचा शिक्षकच ही गोडी तुमच्यामध्ये निर्माण करू शकतो. आजकाल होतंय काय की जवळपास 100 मधली 80 मुलं ही इंटिग्रेटेड पद्धतीने क्लासेसमध्ये शिक्षण घेतात, जी कॉलेजला एक ॲडमिशन पद्धतीने तेवढ्यापुरतं एका आठवड्यातनं एक दिवस काय असेल की जाणं असेल. पण इंटिग्रेटेड शिक्षण पद्धतीचा जेव्हा आपण विचार करतो, तर हा बदल नेमका आपल्याला काय सांगून जातो की इंटिग्रेटेड शिक्षण पद्धती, कॉलेज आणि कोर्स, हे ट्रायंगल काय आहे? अगदी खरं सांगायचं झालं, हा खूप जुना मुद्दा आपण आता हल्लीच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आवाज उठवला जातो की इंटिग्रेटेड, लीगल की इल्लीगल. मला नेहमी असं वाटतं, एक कोचिंग व्यवस्था रन करत असणारा ओनर म्हणून, की शासनाच्या नियमावलीत राहून शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणारी शिक्षण पद्धती निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे. आपण विद्यार्थ्यांच्या चष्म्यातून बघूया. आज आपण सगळ्यांनी विद्यार्थ्यांवरती 11वी 12वी बोर्ड त्यांना द्यायचं आहेच. या बोर्डात सर्वसाधारणतः सायन्सचे विद्यार्थी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी या विषयांचं आकलन करतात. परंतु त्यांना करिअर बनवण्यासाठी आपण अशी शिक्षण पद्धती बनवली आहे की प्रत्येक करिअरसाठी एक वेगळी स्पर्धा परीक्षा आहे. इंजिनिअरिंगला JEE आहे, IITला JEE ॲडव्हान्स्ड आहे, महाराष्ट्र बोर्डाची CET आहे, मेडिकलसाठी नीट आहे, अगदी ज्याला आर्किटेक्ट फील्डमध्ये जायचं आहे त्याला नाटा द्यायचं आहे. आता विद्यार्थी दुविधामध्ये आहे की तो 12वी बोर्ड करत असताना त्याला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोचा अभ्यास करायचा आहे. पण मला जर नाटाची परीक्षा द्यायची आहे तर मला ॲप्टिट्यूड टेस्ट विषय आहे, मला नाटामध्ये ड्रॉइंग आहे, जे त्याच्या 12वीच्या करिक्युलममध्ये नाही आहे. मग या इतर विषयांची तयारी त्याला करणं अविभाज्य भाग आहे, कारण त्याला शेवटी ती स्पर्धा परीक्षा द्यायची आहे. करिअर बनवण्यासाठी ती कंपल्सरी आहे. मग विद्यार्थ्याला या सगळ्याचा अभ्यास करायला वेळ हवा. मग पालक आणि विद्यार्थी अशा पद्धतीचा मार्ग त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी काढतात. हे अयोग्य की योग्य या खोलात न जाता विद्यार्थ्यांसाठी आपण एक योग्य सहज मार्ग करिअर बनवण्याचा कसा निर्माण करू शकतो याचा विचार सगळ्या शिक्षकांनी, शासनाने विद्यार्थ्यांच्या चष्म्यातून बघून त्यांच्या गरजा सुलभ करण्याचा प्रयत्न करावा. आणि जे शासन सांगेल त्या नियमावलीत राहून विद्यार्थ्यांचा हा मार्ग कसा आपण त्यांच्या इप्सितस्थळी नेऊन पोचवू शकतो, हा प्रयत्न कोचिंग इन्स्टिट्यूट म्हणून आम्ही करणार.
एवढंच मी याबद्दल तुम्हाला उत्तर देऊ शकेन. नाही, खरं आहे, कारण त्याच्यातली व्यापकता तशी बघायला गेलं तर खूप मोठी आहे आणि आरोप करण्यासाठी ती खूप संकुचित पण आहे. अशा दोन्ही गोष्टी खरं आहे. त्याच्यामध्ये आहेत. तर त्याला जोडून अजून एक प्रश्न मला विचारायचा आहे की आजकाल होतं असं की शाळा किंवा कॉलेज, हो दोन गोष्टी, या दोन्ही रिस्पेक्टेड संस्था आहेत हो हो प्रत्येकाच्या आयुष्यामधल्या. तुमच्या माझ्या या आपल्यालाही विद्यार्थ्यांच्या आपली शाळा अत्यंत प्रिय प्रिय होते आणि आहेच. आदरणीय पण होती. तर या रिस्पेक्टेड संस्था असताना सध्या क्लासेसकडं जास्त कल पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा वाढताना दिसतो. शाळेत शिकवणारा शिक्षकही तेच शिकवतो आणि क्लासमध्ये शिकवणारे शिक्षकही साधारण तोच अभ्यास शिकवतात. मग याला बाजारी मूल्य का दिलं जातं? कमर्शियलायझेशन त्याचं का केलं जातं? त्याला बिझनेस ओरिएंटेड कोचिंग इन्स्टिट्यूटवर तर इन्स्टिट्यूटवरती नेहमीच आरोप ठपका आहे. केले जातात किंवा कोचिंग इन्स्टिट्यूट म्हणजे एक बिझनेसचं केंद्र बनलेलं आहे. त्यांना भांडवलशाही व्यवस्था उभी करायची आणि विद्यार्थ्यांना तिकडे आणून आम्ही किती ग्रेट आहोत हे दाखवायचं आहे वगैरे वगैरे आरोप त्याच्यात केले जातात. मग शाळेतला शिक्षक चुकीचं शिकवतो की कोचिंग क्लासेसमधला शिक्षक बरोबर शिकवतो आणि ते बरोबर असतात की हे चुकीचे असतात? अशा संभ्रमावस्थेमध्ये पालक आणि बरेच लोक समाज व्यवस्थेतले पाहायला मिळतात. शिक्षक दोघंही सारखेच आहेत, तेही रिस्पेक्टेडच आहेत. चूक कुणाची आहे की ज्याला आपण कमर्शियलायझेशन म्हणतो? मला वाटतं चूक या विचारसरणीची आहे. बघा, शालेय शिक्षक खरं तर एक मोठं काम करत असतात. त्यांच्याकडचा टास्क आमच्यापेक्षा खूप मोठा आहे. कारण त्यांच्या वर्गामध्ये जी 100 मुलं बसलेली आहेत ती प्रत्येकाची स्वप्न वेगळी आहेत. बरोबर. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. त्यांना निव्वळ फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स शिकवायचं नाही आहे. त्यांना शालेय शिक्षणाबरोबर एक व्यक्तिमत्व विकास या विद्यार्थ्यांचा घडवून आणायचा असतो. त्यांना शारीरिक शिक्षण पण द्यायचं आहे, तिथे पीटीचे क्लास पण आहेत. त्यांना संगीत पण शिकवायचं आहे, त्यांना भाषा विषय पण शिकवायचा आहे. त्यांच्यासमोर असलेल्या एखाद्या विद्यार्थ्याला कॉमर्सला जायचं असेल, एखाद्याला सायन्सला जायचं असेल, एखाद्याला इंजिनियर बनायचं असेल, एखाद्याला CA बनायचं असेल, पण प्रत्येकाला सामावून घेऊन त्यांना शिक्षण पद्धती डेव्हलप करायची असते. त्यामुळे शालेय शिक्षण हे नेहमीच आदरस्थानी असावं. शालेय शिक्षण जितकी आदरस्थानी आहे त्याचा अर्थ कोचिंग इन्स्टिट्यूटने शिक्षणाचा बाजार मांडला आहे असं लावणं मला पटत नाही. लक्षात घ्या, कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये मुलं जी येतात ती त्यांच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करायला येतात. तिथे मात्र त्यांचं एक विशिष्ट गोल आहे, त्यांचं एक विशिष्ट स्वप्न आहे हो, आणि त्या स्वप्नांसाठी आम्ही त्यांना घडवण्याचा प्रयत्न करत असतो. बरोबर. आज आपणही विचार करून बघा की भारतात जे सायंटिस्ट शास्त्रज्ञ होतात, IITमध्ये IISST सारखी संस्था, IISc बँगलोर असेल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्च ज्याला आपण ISER म्हणतो, या शिक्षण अत्यंत रेप्युटेड शिक्षण व्यवस्था आहेत या. आणि इथून तावून सुलाखून निघालेले विद्यार्थी पुढे भारतीय शास्त्रज्ञ म्हणून भारताला पुढे विकासाची दिशा देतात. आज भारत त्यांच्या ज्ञानावर, त्यांच्या परिश्रमाच्या बळावर आज विज्ञान क्षेत्रात अतुलनीय प्रगती करताना दिसतोय. पण ही सगळे शास्त्रज्ञ या संस्थांमध्ये कधीतरी आधी ॲडमिशन घेत असतील आणि ॲडमिशन घेताना त्यांनी कधी ना कधी कुठली ना कुठली स्पर्धा परीक्षा दिली असेल आणि त्या स्पर्धा परीक्षांना त्यांना तयार करणारा शिक्षक हा कोचिंग इंडस्ट्रीचा शिक्षक आहे. आज जर कोचिंग इंडस्ट्रीच्या शिक्षकाने शिकवून त्यांना जर IIT, IISST, ISER यासारख्या रेप्युटेड संस्थांमध्ये ॲडमिशन मिळतं, तिथून योग्य शिक्षण घेऊन ते शास्त्रज्ञ बनतात आणि भारताला विकासाच्या मार्गावर घेऊन जातात, तर या भारताच्या विकासासाठी आम्हा कोचिंग क्लासच्या शिक्षकाचंही योगदान आहे हे म्हणणं वावगं ठरेल का? बिलकुल. पण याला सर आत्ता पुढे NEP सारखं धोरण येतं आहे हो. शासनाचं. 2030 पर्यंत NEP अंमलात आणली जाईल. NEP मध्ये अनेक बदल होत आहेत. खूप खूप बदल. म्हणजे त्याच्यात NEPच्या दृष्टीने जर विचार आपण केला शिक्षणाचा, आत्ता जे आपण शिक्षण घेतो याच्यातलं काही पटीने शिक्षण बदललेलं आपल्याला हो. दिसेल. म्हणजे जगामध्ये जात असताना, वावरत असताना किंवा आत्ताचे विद्यार्थी पासआउट होऊन पुढे त्यांच्या जॉबसाठी, करिअरसाठी जगभरातल्या वेगवेगळ्या देशामध्ये फिरताना दिसतील. तिथं गेल्यानंतर जी शिक्षण प्रणाली आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे ज्याला आपण म्हणूया की स्किल बेस किंवा स्किल ओरिएंटेड एज्युकेशन देणं, त्या मुलातलं कौशल्य काय आहे हे ओळखून त्याला त्याच्यामध्ये पारंगत करणं, ते या NEP धोरणामुळं, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमुळं, जी आता 2-4 वर्षामध्ये लागू होईल, त्याच्यात काय बदल पुढच्या शिक्षणाच्या
प्रचंड क्षेत्रात दिसते. प्रचंड. आणि मी तर म्हणतोय सगळे बदल अत्यंत सकारात्मक बदल आहेत. आजपर्यंत आपण जी शिक्षण व्यवस्था वापरत आलो त्यातनं मला असं वाटतं की आपण क्लेरिकल स्टाफ बनवत आलो. विद्यार्थ्यांना विद्यार्थी म्हणून घडवण्याची प्रक्रिया जुन्या शिक्षण व्यवस्थेमध्ये कुठेतरी कमकुवत होती असं माझं प्रामाणिक मत आहे. नवीन NEP चा जर ड्राफ्ट आपण बघितला तर अत्यंत व्यवसायभूमिक शिक्षण आहे. या शिक्षण पद्धतीतून मुलगा खऱ्या अर्थानं स्वतःमध्ये त्याच्याशी आवडीत असलेल्या स्किल्स डेव्हलप करणार आहे. तो खरं शिक्षण घेण्याकडे वळणार आहे. त्याला ॲप्लिकेशन बेस्ड अभ्यासक्रमची जोड या NEP मध्ये दिलेली आहे आणि त्यातून आपण खऱ्या अर्थानं योग्य शिक्षण, योग्य ज्ञान विद्यार्थ्याला देण्यासाठी तयार करणार आहोत असं मला असं वाटतं. आणि रेगे दीक्षित सायन्स अकॅडमीमध्ये रेगे सरांच्या माध्यमातून आम्ही NEPच्या दृष्टिकोनातून शिक्षकांमध्ये काय बदल असायला हवे याचे ट्रेनिंग सेशनसुद्धा सुरू केलेत. आणि अत्यंत स्वागताने आम्ही या NEPची वाट बघत आहोत की कधीही 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी इम्प्लिमेंट होईल. आणि त्यासाठीच तुम्ही बघाल तर हे थोडंसं आधुनिकरण या कोचिंग इन्स्टिट्यूटच्या इन्फ्रास्ट्रक्चरमधला बदलसुद्धा आम्ही त्याच गोष्टी लक्षात ठेवून करण्याचा प्रयत्न करत आहोत. बिलकुल की NEPमुळे अनेक गोष्टी बदलताना दिसतील किंवा करिअर ओरिएंटेड शिक्षण हे स्किल ओरिएंटेड होताना दिसेल. त्याच्यात अनेक बदल होऊन विद्यार्थ्यांना नव्या दिशा मिळत राहतील. मला अजूनही काही प्रश्न रेगे सरांना विचारायचे आहेत. तुमच्याशी काय बोलायचं आहे? जाऊयात रेगे सरांकडे. दीक्षित सरांबरोबर स्पर्धा परीक्षा आणि पालकांची मानसिकता, इंटिग्रेटेड शिक्षण याच्याबद्दल सगळं आपण बोललो. पण जसं सुरुवातीपासून मी म्हणतोय की मूल्याधारित शिक्षण, संस्कार, जसं रेगे सरांनी आपल्याला या मुलाखतीच्या सुरुवातीपासून सांगितलं आहे. मला रेगे सर एक या प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे पालक आहे, जो त्याच्या मुलाला काय करायचं आहे याच्या संभ्रमावस्थेत तर दिसतो एका बाजूला. पण सगळ्यात कळीचा आणि जटिल प्रश्न आत्ताच्या काळातला असा आहे की खास करून शहरी भागात राहत असताना त्या घरातल्या, त्या कुटुंबातला आई वडील हा घटक जो आहे हे दोन्हीही नोकरी करतात. दिवसभर नोकरीला जातात. त्यांच्या त्या व्यवधानातनं संध्याकाळी आल्यानंतर ते थकलेले असतात. पुन्हा दुसऱ्या दिवशी जायची तयारी असते. आणि मग मूल दिवसभर शाळेत जातं आहे, कॉलेजला जातं आहे, अभ्यास करतं आहे, तर नेमकं काय करतो आहे ह्याच्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नसतो. मग अशा पालकांची अपेक्षा अशी असते की मी त्याला एका कोचिंग क्लासला घातलं. उदाहरणार्थ रेगे दीक्षित सायन्स अकॅडमीमध्ये आम्ही मुलांना आणून ॲडमिशन दिलं. आम्ही तुमच्याकडे आणून सोपवलं आहे. आता त्याचा रिझल्ट कसा आहे ते तुम्ही बघा. पालक म्हणून आमची काय जबाबदारी नाही आहे. आमची इथे रेषा संपली, पुढची रेषा तुम्हाला ओढायची. तर या मानसिकतेबद्दल तुम्ही काय सांगाल? ही सायकोलॉजी जी डेव्हलप होत चालली आहे. सर्वप्रथम ना आपण जुन्या पिढीतले म्हणजे आपल्या आईवडिलांचे म्हणजे आपले पालक आणि आता आपण पालक म्हणून आहोत यातला एक तुलनात्मक अभ्यास तुम्हाला सांगतो की पूर्वी आपले आईवडील जेव्हा वर्किंग होते किंवा स्पेशली वडीलच जास्त, तर त्यांचा टायमिंग एक फिक्स होता. तेव्हा कॉर्पोरेट कल्चर अस्तित्वात आलं नव्हतं. त्यामुळे आणि आपल्या भौतिक गरजा पण फारच कमी होत्या. शाळेची फी कमी, कोचिंग क्लासचं अस्तित्व नव्हतं, उच्च शिक्षण पण मर्यादित स्वरूपात होतं. त्यामुळे ओव्हरऑल आर्थिक गणित सहज सोपं होतं. पण आत्ताच्या पालकांमध्ये आपण गोष्ट बघितली तर त्यांच्या गरजा, मुलांची कॉलेजची फी, क्लासची फी, त्या पद्धतीने त्यांनी घेतलेले होम लोन्स, कारण परत भौतिक सुख जास्त आली आणि त्यांच्याकडे आलेलं आता कॉर्पोरेट कल्चर, यामुळे आत्ताचा पालक हा प्रचंड स्ट्रेसमध्ये असतो. बरोबर. माझं तर खरं म्हणणं आहे की आत्ताच्या पालकांचं खरं कौतुक करायला पाहिजे की अशा कठीण परिस्थितीतसुद्धा आपली मुलं या स्पर्धेत टिकावी यासाठी ते जीव तोडून प्रयत्न करतात. खरं बघायला गेलं तर मला आत्ताच्या पालकांचं खूप कौतुक करावंसं वाटतं. पण त्याचबरोबर एक छोटंसं त्यांना एक आपण म्हणतो सल्ला, हा छोटासा सल्ला आहे त्यांच्यासाठी की मुळात ना परत इकडे तुम्हाला उल्लेख करतो सनातन धर्माचा की आपल्या भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की आपण म्हणतो तसं की आपल्या प्रयत्नांवर आपला अधिकार आहे पण परिणामांवर अधिकार नाही. ही गोष्ट त्यांनी मुलांवर सुद्धा बिंबवली पाहिजे आणि स्वतःवर सुद्धा बिंबवली पाहिजे. त्यामुळे मुलांसाठी त्यांना एक भावनिक आधार म्हणून दिला पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट ना, मुलाच्या प्रयत्नांचं कौतुक झालं पाहिजे, परिणामांचं नाही. कारण जेव्हा पालक मुलांच्या प्रयत्नांचं कौतुक करतो ना, तेव्हा त्यांच्यामध्ये एक आपुलकीचे बंध तयार होतात आणि
आज आपण म्हणतो की या सद्गुरू परंपरेमध्ये श्री स्वामी समर्थ जे आहेत त्यांचं एक वाक्य आपल्याला नेहमी आठवतं आणि स्वामी आपलेसे वाटतात की भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. प्रत्येक पालकांनी हेच वाक्य मुलांच्या मनात बिंबावं, बेटा भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. काय होतं, अशा पद्धतीने जर पालक रिप्रेझेंट मुलांसमोर झाले तर खरं आता एक गोष्ट सांगतो की टीनेजरमध्ये खरं बघायला गेलं तर शरीर धर्माप्रमाणे मुलं थोडं पालकांपासून डिटॅच होतात. पण या युक्तीने, या युक्तीमुळे मुलं आणि पालक यांचे आपुलकीचे बंध अजून दृढ होतात. म्हणून हा माझा एक सल्ला पालकांना आहे की मुलांशी क्वालिटी संवाद साधा. त्यांना जास्त वेळ द्यायला पाहिजे असं काही नाही, पण त्यांना आत्मविश्वास द्या की मी कुठल्याही परिस्थितीत तुझ्याबरोबर आहे. तर मला तुम्हाला विचारायचं आहे, विद्यार्थी घडवणारे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून, की तुम्ही तुमच्या स्वप्नातला भारत कसा शोधला आणि तुम्ही कसा बघताय की तो भारत कसा असला पाहिजे? माझ्या दृष्टीने ना, शिक्षक फक्त विषय शिकवत नाही तर तो राष्ट्राचं भविष्य घडवत असतो. आणि माझ्या स्वप्नातला जो भारत आहे तो नुसता आर्थिक महासत्ता म्हणून नाही, तर चांगल्या जीवनमूल्यांनी भरलेला, त्याचबरोबर चारित्र्यवान आणि राष्ट्राभिमानी अशा तरुणांनी भरलेला असेल. आत्ताच्या विद्यार्थ्यांना आपण सत्यनिष्ठा, धर्मनिष्ठा, संयम, कृतज्ञता या मूल्यांनी जर रुजू केली, म्हणजे ही जीवनमूल्य त्यांच्यात आपण रुजवली, तर मात्र आत्ताचा विद्यार्थी हा नुसता यशस्वी नाही होणार, तर उत्तम नागरिक बनेल. आणि ती आत्ताची खरी गरज आहे. माझ्या स्वप्नातील भारत याच्यामध्ये की अशी तरुणी असेल की जी राष्ट्रप्रथम या भावनेने काम करेल, जी नीतिमत्तेला आणि चारित्र्याला त्यांच्या यशापेक्षा मोठं मानेल आणि आपली बुद्धिमत्ता, आपलं कौशल्य हे राष्ट्रासाठी अर्पण करेल. खरं बघायला गेलं तर आज आपल्याकडची बरेच तरुणाई ही इतर राष्ट्रांमध्ये जाऊन स्वतःला बऱ्याच जणांनी सिद्ध पण केलं आहे आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे. पण माझ्या स्वप्नातल्या भारतामध्ये आपल्याकडचे सगळे बुद्धिमान किंवा इतर राष्ट्रांमधले पण बुद्धिमान यांच्यासाठी आपलं भारत हे संधीचं केंद्र बनावं असं मला मनापासून वाटतं. आजची पिढी खरं बघायला गेलं तर खूप बुद्धिमान आहे, पण ना त्यांना राष्ट्राभिमान आणि चारित्र्य या मूल्याची जर आपण जोड दिली ना, तर भारत हा नुसता विकसित देश होणार नाही, तर इतर सर्व जगांना मार्गदर्शन करणारा दीपस्तंभ होईल. आणि माझं असं मत आहे की आत्ता प्रत्येक शिक्षकाने अशी तरुणाई निर्माण करावी, असे विद्यार्थी घडवावे, हेच प्रत्येकाने आपलं आद्य कर्तव्य समजावं. हे खरं आहे की स्वप्नातला भारत हा अशा पद्धतीनेच घडला पाहिजे आणि मी माझ्या देशासाठी काहीतरी देणं लागतो. ज्या देशांनी मला शिकवलं, ज्या देशांनी मला घडवलं, तर त्याच्या उत्तरदायित्वासाठी, दायित्व पालकांचं आहे आणि उत्तरदायित्व हे मुलांचं असतं, ते त्यांना परत देण्याचं. तसंच हे देश आहे, देशाचा नागरिक म्हणून माझं उत्तरदायित्व आहे की मी देशाला काहीतरी परत दिलं पाहिजे. देशाने मला जेवढं दिलं आहे, शिक्षकांनी जेवढं मला दिलं आहे, त्याला गुरुदक्षिणा म्हणून मी काहीतरी परत दिली पाहिजे. तर ती गुरुदक्षिणा हीच असली पाहिजे की रेगे सरांनी सांगितलेलं स्वप्नातला भारत घडवण्यात माझी काहीतरी भूमिका असली पाहिजे आणि खारीचा वाटा असला पाहिजे. या स्वप्नातला भारत घडवण्याकरता आणि तशी मुलं घडवण्याकरता रेगे सर असतील, दीक्षित सर असतील, दोघांनी मिळून तितकेच कष्ट घेतलेत, अनेक पिढ्या घडवल्यात आणि यापुढच्याही पिढ्या घडत राहतील. रेगे दीक्षित सायन्स अकॅडमीमध्ये घडलेले विद्यार्थी जे आहेत ना, मगाशी गायत्रीशी पण आपण बोललो आणि आता तो रोहन IITमध्ये शिकतो आहे, बेस रेगे दीक्षित सायन्स अकॅडमीचा, आणि आता त्यांनी IITमध्ये पुढचं करिअर घडवण्यासाठी प्रवेश घेतलेला आहे. मला रोहन तुला विचारायचं आहे की जेव्हा तू इथे ॲडमिशन घेतलीस आणि IITमध्ये आत्ता जाऊन तुम्ही पुढचं शिक्षण घेण्याकरता प्रवेश केला आहेस, त्याच्यातले घटक तुला कोणते वाटतात की रेगे दीक्षित सायन्स अकॅडमीमध्ये सरांचं मार्गदर्शन, दीक्षित सर पण आहेत, रेगे सर पण आहेत, हे कशा पद्धतीने तुला घडवत गेलं? आणि मला रेगे सरांनी मगाशीच सांगितलं कार्यक्रम सुरू करण्याआधी की तू सकाळी 7 ते रात्री 9पर्यंत अभ्यास करायचास. मी पण कधी केला नाही एवढा आयुष्यामध्ये अभ्यास. नक्की. सर, माझ्या मते IIT जाणे या किंवा कोणत्याही क्षेत्रात जर तुम्हाला जायचं असेल तर एक गुरुचं मार्गदर्शन असणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. खरं.
आणि मी माझे 10वीपर्यंत शिक्षण सेमी इंग्रजी माध्यमातून केलं आणि रेगे दीक्षित सायन्स अकॅडमीमध्येच होतो. मी माझे 9वी-10वी देखील इथूनच केलं आहे. तर अशा स्पर्धा परीक्षांबद्दल पहिले तर लोकांना माहितीच नसतं. तर ती माहिती उपलब्ध करून देणे आणि त्याबद्दल एक मार्गदर्शन आणि चांगले शिक्षक, चांगल्या सुविधा प्रोव्हाइड करणं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन माय ओपिनियन. तर ते उपलब्ध करून देणे इज समथिंग दॅट रेगे सर आणि दीक्षित सर यांनी माझ्या आयुष्यात एक दिला. आणि त्यानंतर एक आत्मविश्वास जो फॅक्टर असतो, तर म्हणजे सहज आहे की मुलांना थोडासा आत्मविश्वासाची कमी असते की सेमी इंग्रजी माध्यमातून इंग्रजीमध्ये पेपर कसा देणार, पुढचे शिक्षण कसे करणार. तर ह्या ज्या गोष्टी असतात ते आत्मविश्वास मुलांमध्ये अवगत करून देणे ही एक शिकवण मी माझ्या मते रेगे दीक्षित सायन्स अकॅडमीमधून शिकलो आहे. आणि त्यासोबतच म्हणजे अशा काही गोष्टी होत्या की प्रिपरेशनच्या वेळी कधी तुमचं घरी लक्ष नाही लागत, तुम्हाला तुमचा प्रॉपर अभ्यास होऊ नाही शकत. तर तशा वेळी पण म्हणजे रूम्स सगळ्या उपलब्ध नसताना देखील सरांनी मला एक सुविधा उपलब्ध करून दिली की ऑफिसमध्ये देखील तू बसून शिकू शकतो. तर 7 ते 9 अभ्यास करण्यात ते नेहमी मला एकदा चेक करायचे की कसं चालू आहे, काय चालू आहे, काय तुला समजत नाही आहे, कोणत्या पुस्तकांची गरज आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या एक आत्मविश्वास तुमचा बनवतात एक्झामसाठी. आणि आय थिंक तो एक आत्मविश्वास आणि मार्गदर्शन ह्या 2 गोष्टी भरपूर महत्त्वाच्या आहेत. तुला तर याचा सगळा फायदा IIT मध्ये कसा होतो? तर IIT मध्ये नक्कीच सुरुवातीला तर जे आदर्श सरांनी दिलेत, ज्या शिकवणी सरांनी दिल्यात, तर त्यात मी रोजच्या जीवनात पहिले तर आचरणात आणतो. ते सर्वात महत्त्वाचं आहे. त्यानंतर तो कॉन्फिडन्स तेव्हा मी गेन केला, त्याच कॉन्फिडन्सवरती बिल्डअप करून मी IIT मध्ये माझं जे म्हणजे शिक्षण आहे ते कंटिन्यू करतो. आणि मी मध्ये सरांना भेटायला येतो. तर तेच एक मला आणखी एक मोटिवेशन देतं की IIT मध्ये मी आणखी नवीन काय प्रोजेक्ट करणार, नवीन कोणत्या इंटर्नशिपसाठी जाणार, आणखी काय गोष्टी मी नव्या करू शकतो ज्या मी सरांना येऊन सांगणार. सर म्हणजे माझ्यासाठी सरांचं रोल हे म्हणजे आयुष्यात एक पालकासारखंच आहे. तर एक मला नेहमी असं सांगावंसं वाटतं त्यांना की आज मी हे केलं, आता मी हा प्रोजेक्ट करतो आहे, आता मी ह्या स्थितीत आहे, हे चालू आहे माझ्या आयुष्यात. तर ते एक मोटिवेशन आहे जे मला IIT मध्ये सुद्धा एक सस्टेन करतं, एक पुढे नेतं आहे बेसिकली. मस्त. अजून पुढे खूप तू काहीतरी करावं, त्यासाठी खूप शुभेच्छा तुला. रेगे दीक्षित सायन्स अकॅडमीमध्ये मगाचपासून आपण सगळ्या विषयांवरती आणि शिक्षण क्षेत्रातल्या बदलाविषयी चर्चा केली. रेगे सर, दीक्षित सर आहेत, खूप छान त्यांनी शैक्षणिक विचारांचं मंथन आपल्यासोबत त्या टॉक विथ राजेंद्रमध्ये केलं. पण आता थोडंसं हलकं फुलकं मला दोघांनाही बोलतं करायचं आहे. रॅपिड ॲक्शन क्वेश्चन्स, 10 प्रश्न तुम्हाला मी विचारेन. 10मध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात विचार न करता मनापासून द्यायचं आहे. पहिला प्रश्न रेगे सर तुम्हाला, एका शब्दात शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजे व्यक्तिमत्वाला आणि विचारांना दिशा देणं. अच्छा. दीक्षित सर, विद्यार्थ्याला यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा गुण कोणता? मला असं वाटतं विद्यार्थ्यांनी एकलव्य बनावं. वा. म्हणजे शिक्षकावर संपूर्ण विश्वास ठेवून त्यांनी सांगितलेल्या मार्गाचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करावा 100%. वेगळे सर, सगळ्यात जटिल प्रश्न आजच्या काळातला, मार्क्स की ज्ञान, गुण की नॉलेज? नॉलेज पण त्याचं उपयोजन. म्हणजे परत क्लमजी झालं. मार्क्स की ज्ञान, धरायचं कशाला? शक्यतो करून ज्ञानालाच धरायला पाहिजे, पण त्याचं उपायोजन पण मुलांनी शिकलं पाहिजे. बिलकुल. सर, मगाचपासून चर्चेतल्या आपल्या आलेल्या मुद्द्याचा एक सार, त्याच्यावरती आधारित प्रश्न दीक्षित सरांना आहे की तुमच्या मते सगळ्यात मोठा शिक्षक कोण? पुस्तक, अनुभव की आलेलं अपयश? कठीण आहे, पण यातलं एकच जर काही निवडायचं असेल तर मी म्हणेन अपयश. वा. अपयशातून जी भरारी घेण्याची मजा आहे की कशातच ती नाही. कशातच नाही. अगदी खरं आहे. खूप सुंदर उत्तर तुम्ही दिलं आहे. रेगे सर, आजच्या विद्यार्थ्यांनी
आज शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी लगेच या क्षणाला तुम्ही सांगितलं आम्ही ऐकलं अशा पद्धतीने कोणता गुण सोडून दिला पाहिजे? विचलित न होणे. खरंय, खरंय. आज खूप म्हणजे मगाशी आपण बोललं डिजिटल डिस्ट्रॅक्शन, त्याच्यातला हा सगळ्यात जवळचा मुद्दा असू शकतो. विचलित न होणं. विचलित न होता तुम्ही आपल्या अभ्यासावर किंवा तुम्हाला जे घडायचं त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. यश तुमच्याजवळ चालत येईल, ह्या त्याच्यामागचा हेतू आहे. दीक्षित सर, विद्यार्थ्यांकरता रोज दिवसभर पालक म्हणतो अभ्यास करत नाहीत, शिक्षक म्हणतात पुस्तक वाचत नाहीत, मार्क पडत नाहीत, तर त्याच्या या संबंध 24 तासाच्या वेळामध्ये त्यांनी स्वतःसाठी दररोज 10 मिनिटं काय केलं पाहिजे? मला वाटतं त्याला जे आवडेल ते करावं. पुस्तक सोडून 10 मिनिटं करायचे, सायकलिंग करावं, म्युझिक ऐकावं, गाणं म्हणावं, पेटी वाजवावी, तबला वाजवावं. जे त्याला आवडेल ते त्याने करावं. जी त्याच्यातले गुणसंपन्न बनण्याचा त्याने प्रयत्न 10 मिनिटं निश्चित करावा. यालाच जोडून परत तुम्हालाच विचारतो प्रश्न, की हे सगळं केल्याने तुम्ही जे घडलात ते घडवणारे शिक्षक कोण, त्यांचं नाव काय? खरं तर बरेच. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यांवरती आपल्याला प्रत्येक माणूस काहीतरी घडवत असतो, शिकवत असतो. पण आयुष्यात आमूलाग्र बदल जर कोणी आणला तो प्रोफेसर शैलेश रेगे सरांनी आणला. बिलकुल. म्हणजे हे नाव घेण्यात मला कुठेही संकोचच वाटत नाही. आयुष्य समृद्ध करण्यात या माणसाचा आधार, तुम्ही जसं आधी म्हणालात खांद्यावर ठेवलेला हात, त्याने सगळं मिळालं. जसं सरही म्हणाले तसं स्वामी समर्थांसारखं माझ्या पाठीशी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे, वा. याची अनुभूती मी त्यांच्या बरोबर राहताना नेहमी घेत असतो. नाही, बिलकुल सर. सर रेगे सर, शिक्षण की राजकारण जवळचं काय वाटतं? 100% शिक्षण. नो राजकारण. राजकारण. तर दीक्षित सर, विद्यार्थ्यांना एका वाक्यात जर संदेश द्यायचा असेल तर तो तुम्ही काय द्याल? मी एवढंच म्हणेन त्यांना की शिक्षण घेत असताना आपल्याला त्या विषयाचं ज्ञान मिळावं अधिकाधिक, याचा पाठपुरावा आपण सतत करावा. आपण एखाद्या कुठल्या परीक्षेची तयारी करतो याचं दडपण न घेता मला फिजिक्स कळलं पाहिजे, मला केमिस्ट्री कळलं पाहिजे, याकडे त्यांनी कल आपला जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करावा. आणि जसं मी आधी म्हणालो तसं आपल्या शिक्षकांवरती पूर्ण विश्वास ठेवून स्वतःला त्या शिक्षकाच्या अधीन करणं ही काळाची गरज आहे. शेवटचा प्रश्न रेगे सरांना, की स्वप्नातला भारत तुम्ही मगाशी आम्हाला समजावून सांगितलं, पण 100 वर्ष 2047ला भारत स्वतंत्र झाली, त्याला पूर्ण होतील, त्यावेळेला तुम्ही विद्यार्थी कसा पाहू इच्छिता? तो विद्यार्थी कसा असला पाहिजे? मी परत एका गोष्टीचा पुनरुच्चार करतो की राष्ट्रप्रथम ही भावनिकता असलेलाच विद्यार्थी, ज्याला राष्ट्र हे प्रथम असलं पाहिजे, राष्ट्राशिवाय दुसरं काही नाही. क्या बात आहे सर, मनापासून आभार. खूप छान टॉक विथ राजेंद्रमध्ये तुम्ही सहभागी झालात आणि शिक्षण क्षेत्रातल्या विविध पैलूंविषयी तुम्ही तुमची मतं मांडली. मला ना प्रेक्षकांना सांगायचं आहे की मगातपासून आल्यानंतर मी पाहतोय की सरस्वतीला वंदन केल्यापासून ते इथपर्यंत शेवटच्या वाक्यापर्यंत संस्कार आहेत, संस्कृतीची परंपरा आहे आणि विचारांची देवाणघेवाण आहे. या त्रिकोणाभोवती फिरत असताना जेव्हा एखादं समीकरण तुम्हाला सोडवायचं आहे आणि पायथागोरसचं सूत्र वापरून त्याला काहीतरी नवं करायचं आहे, दीक्षित सरांच्या रेगे सरांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर मला इथे थोडं अध्यात्माची जोड दोघांची असल्यामुळे उदाहरण शेवटी त्याच्यावर देऊन मला कार्यक्रम संपवायचा आहे. की ही जोडी पाहताना मला महाभारताचं परत उदाहरण द्यावंसं वाटतं. कृष्ण अर्जुनाच्या जोडीसारखी जोडी वाटते. जे कृष्ण एकीकडे अर्जुनाला पार्था म्हणत जे संभाषण साधत घडवण्याचा प्रयत्न करतो, तसं रेगे सरांनी दीक्षित सरांना सांगून मुलं घडवण्याचं काम केलं आणि त्यातला एक घटक म्हणजे दीक्षित सर आहेत. आणि हे करत असताना अनेक वेळेला या कृष्ण अर्जुनाच्या संवादामध्ये वंचित असतो जो कर्ण असतो आणि त्या कर्णाला प्रश्न पडलेला असतो की हे सगळे अर्जुनही माझाच आहे, कृष्णही माझाच आहे आणि या संभ्रमावस्थेत अडकलेल्या त्या कर्णाला मार्ग दाखवण्याचं काम कोणी केलं तर ते कृष्णाने केलं. हे महाभारतामध्ये उदाहरणादाखल आहे. महाभारतात कृष्ण अर्जुनाला सांगत असताना लढाईची कृष्णा की मी अर्जुनाबरोबर लढाई कशी करू असं कर्ण विचारत असताना तेव्हा एका वाक्यात कृष्णाने कर्णाला सांगितलं, आपलं कोण परक कोण हे जाणण्यापेक्षा या जीवनाचं अस्तित्व आणि महत्त्व काय, तर त्यांनी एका वाक्यात सांगितलं की हे कर्णा की दैवत्यम कुले जन्म मदायत्तम तू पौरुषम. ह्या जन्म देणं जरी आईवडिलांच्या हातात असलं तर जन्माचं सोनं करणं तुझ्या हातात आहे.
कर्तव्य पार पाड आणि यशाच्या शिखराकडे जाण्यासाठीची वाटचाल कर. तर मार्ग दाखवणारे म्हणजे रेगे दीक्षित सायन्स अकॅडमी. सर खूप मनापासून आभार. आणि आपले तुम्ही देखील खूप सहभागी मनापासून झालात आभार. आणि आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना जे तुमच्या वर्गात शिकतायत आणि जे वर्गाच्या बाहेरून आम्हाला पाहतील त्यांच्यापर्यंत तुम्ही मार्गदर्शन केलं. त्यामुळे मनापासून तुमचे आभार. धन्यवाद. पुन्हा भेटू टॉक विथ राजेंद्रमध्ये नव्या पाहुण्यांसह. तोपर्यंत नमस्कार.